टोमॅटो घेऊन आलो घरी. तिला आता म्हटलं आता लेकरू एवढं चाललंय. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे शनिवार आणि शनिवारी आहे म्हणून म्हटलं चल सुट्टी आहे भैयाला मार्केटमध्ये माझ्यासोबत. मला शाहूच्या बोरणांची थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि संक्रांतीची पण शॉपिंग करायची, थोडेसे देवाचं पण सामान घ्यायचं आहे. तर आम्ही सगळे आवरून निघालेलो आहे. शाहू मात्र भरपूर एक्सायटेड आहे, सगळा मेकअप वगैरे करून घेते कारण की तिला फिरायला जायचं आहे. तर चला काय होतं आहे दिवसभरात आज तुमच्यासोबत शेअर करते. स्टे ट्यून. हाँ कर चल। मागच्या वर्षीच्या बोरणांचं डेकोरेशनचं बऱ्यापैकी सामान आहे, पण एक दोन गोष्टी त्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करायच्या आहे आणि तिचे दागिने बनवायचे आहेत. आता रेडीमेड पण कसे भेटता आहेत ना ते बघूया. गेला आला ना बघ. घे वळून जायचं का भैयू का आता? भैयू म्हणा गाडी कॅन्सल आलो आम्ही. श्रावा खायची? हा काय खायची? सॉस चटणी. टेबल धर. बरंचसं सामान घेतलं, थोडीफार शॉपिंग आणि थोडाफार नाश्ता वगैरे केला. आम्ही घरी आलो तोपर्यंत हे पण घरी आलेले होते. ते गाडीचं काम करायला गेले होते. श्रावणी त्यांना घरी बघितलं मस्त डान्स करायचं काम चालू झालं दोघांचं. आता त्यांचा डान्स चालू आहे. परत एकदा आम्हाला बाहेर जायचं आहे, ते म्हणजे मेन म्हणजे मला साडी घ्यायला. तर बघूया श्रावला घरी ठेवायचं आहे, राहते की नाही. चाललोय आता बोरणांचं सगळं सामान घेऊन. आता आम्ही चाललोय साडी घ्यायला. ब्लॅक कलरची साडी दे माझ्याकडे, ती साडी घ्यायची आणि ते मला घेऊन देणार आहे. तर चला साडी घेऊन येऊया. 2-3 दुकानं बघितले. मला अशी साडी पाहिजे होती काळ्या कलरची की जिला लाल कलरचे काठ असतील अशी. तशी साडी काही मला भेटली नाही, पण गोल्डन कलरची एक काठाची भेटली, मग तीच घेतली मी. आता कशी घेतली ना याचा फोटो मी बाजूला वाटलंच तर ॲड करते तुमच्यासाठी. त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं ना तिथपासून शेअर करते. रात्री बराच उशीर झाला आम्हाला यायला. त्यानंतर स्वयंपाक जेवण यामध्येच पूर्ण दिवस गेला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी भैयाला ऑफिसला जायचं होतं, पण मग थोडाफार टाईम होता तर तो म्हटला चल मला गाजर दे, मी तुला पटकन किसून देतो, म्हणजे तू दुपारी हलवा बनवून ठेवशील. तर तेच मी गाजराचे वरचे साल काढत होते इथं. आणि मुळा पण करायचा आहे मला. त्यानंतर वांग्याचं भरीत करायचं आहे. मुळा पण त्याच्याकडूनच किसून घ्यायचा आहे. आज मात्र बऱ्याच दिवसानंतर गाजराचा हलवा खाणार आहे आम्ही. थंडी जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून गाजराचा हलवा काही खाल्ला ना. गोड खायचं थोडंसं कमी केलं आहे, पण आज आम्ही बनवतोय तर बघूयात आता टेस्ट कशी होती. काय कशाला नाही? अरे पडला दे इकडं, ते सगळंच दे. असे जाड असले का पण ते एवढे टेस्ट नाही देत रे. असे छोटे छान लागतील. तुला उशीर होईल, पटपट आवरून घे तुझं, मी किसते राहिलेली. तो गाजर किसतोय तोपर्यंत इकडं माझा छानसा स्वयंपाक पण रेडी झाला होता. श्रावला कॅमेऱ्याची खूप सवय लागली आहे. ती कॅमेऱ्यासमोर असला की काहीतरी गटपट बोलत असती. आता काय बोलते एवढं एक्झॅक्ट तर समजत नाही, पण ती तुमच्यासोबत बोलत असते. तुम्हाला जर समजत असेल ना तर मला पण कमेंट करून सांगा की तुम्हाला काय सांगते ती. तर ती सिरियस होऊन काहीतरी सांगत असते तुम्हाला. आता ते सगळेजण ऑफिसला गेले का मी मात्र निवांत असते. आंघोळ वगैरे आवरली, श्रावला पण रेडी केलं आणि निवांत असं उन्हामध्ये थोड्या वेळ थांबलो आहे. थंडी पण एवढी वाजते आहे ना की बस काम आवरलं असा थोडासा टाईम तिच्यासोबत स्पेंड केला की ती पण खुश राहते आणि मग मला पण बाकीचं काम करू देते. नाहीतर मग काम करत बसले आणि तिला जर मी घेतलं नाही का मग ती सारखी चिडचिड करत असते. तर इथं मस्त उन्हामध्ये बसलो होतो आम्ही थोड्या वेळ खेळत आणि त्यानंतर मात्र आपली जी बाकीची राहिलेली कामं आहेत ना दिवसभरातली ती आवरून घ्यायची. तो ससा की कापूस जसा त्याने. आज बनवते मी गाजराचा हलवा. बरेच दिवस झाले गाजराचा हलवा बनवला होता. थंडी चालू झाल्यावर आपण बनवायला सुरुवात करतो, पण ह्या वेळेस ना आमचं गावी जाणं येणं त्यामुळं गाजराचा हलवा काही बनला नाही. म्हटलं चला आज बनवूया. तर मस्त असे गाजर किसून टाकले. तर थोडक्यात रेसिपी सांगते मी तुम्हाला. मी गाजरं किसले होते सकाळी, त्यानंतर मी म्हणजे भैयाने किसून दिले होते. त्यानंतर मस्त तुपामध्ये परतून घेतले.
त्यानंतर त्यांना दुधामध्ये शिजून घेतलं, साखर टाकली, त्यात पण छान परतून घेतले, थोडीशी विलायची पावडर टाकली आणि आता ड्रायफ्रूट कट करून ठेवले ते फक्त त्यामध्ये टाकायचे आहेत. हे बघा छान असे मस्त गाजर दिसत आहेत आणि इथं ड्रायफ्रूट कट करून ठेवले त्यामध्ये टाकण्यासाठी. बाकीचं विलायची वगैरे सगळं टाकून झालंय. आज माझा प्लॅन होता छोले भटुरे बनवायचा, म्हणजे अजून पण आहे, पण आहे ना टोमॅटो संपले ग्रेव्ही बनवायला. तर म्हटलं शाऊला सोबत घेते आणि जाऊन येते मार्केटमध्ये, म्हणजे इथं जवळ भेटतात. तर पहिल्यांदा टोमॅटो आणते अंधार पडायच्या आधी आणि त्यानंतर मग राहिलेला हलवा बनवून. तर आता गॅस बंद करून ठेवते, आल्यानंतर परत एकदा गॅस चालू करून देईन आणि राहिलेला हलवा बनवून, कारण की अंधार पडला तर मग जायला बरोबर नाही वाटत आणि ग्रेव्ही आणि हलवा सोबत होऊन जातील. तर चला पटकन जाऊन येतो आम्ही. हाय, जायचं का तुला? चल आवर मग, चल बाहेर. लॉक कुठे? लॉक घे चल. ते का लॉक? ठीक आहे मी घेते. हा लॉक आहे पण चावी कुठे आहे? चला चला. गाडी आहे, गाडी गेली. चल चल चल. आईचे बोट धर. नाही एकटी चालते. मला येऊ दे ना. असं कधी होत नाही की घरातली एखादी वस्तू संपली आणि मला जाऊन आणावी लागली आहे, पण 6 महिन्यातून वर्षभरातून एखाद्या वेळेस मला असं जावं लागतं, नाही तर ते दोघं घेऊन येत असतात. आज मात्र मी शाऊला घेऊन गेले होते पहिल्यांदाच. मला पण नव्हतं वाटलं की तिला घेऊन जावं की नाही जावं, ती चालेल का नाही, पण तिने छान रिस्पॉन्स दिला. आता कसा दिला ना ते मात्र मी तुम्हाला पुढं सांगते. आधी तिला खाऊ काढून देते. ते कुरकुरे आणले आईला, आईला कुरकुरे आणले आईने. मावशीने आणले? बर. आम्ही आलो टोमॅटो घेऊन आणि शाऊला म्हटलं होतं की मी तुला काही उचलून घेणार नाहीये. तर ती म्हणली आई नका उचू, शूज घाला मी चालन. तर तिला शूज घातले, ती मस्त चालली. फक्त 2 मिनिटं तिला उचलून घेतलं. येताना मस्त चिप्स आणले थोडेसे तिच्यासाठी माझ्यासाठी. आता ते खातो आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागतो. तू गेली होती कुठं? भेळ आणायला? टोमॅटो आणायला काय? हा हे चिप्स आणले का? फराई चिवडा आणला ना? खा मग. आईला घाल ना थोडेसे. शी उष्ट नाही, दुसरं. सकाळी भैयाने गाजर किसले होते, दुपारी मी शिजायला टाकले होते आणि आता जवळजवळ 7 वाजलेत. आताशी त्याचा फायनल टच चालू आहे, म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे टाकून शिजवायचं काम चालू आहे. तर जवळजवळ हलवा 3 टप्प्यामध्ये डिवाईड झाला. काही असो पण हलवा खरंच खूप टेस्टेड बनवून रेडी झालेला आहे आपला. पिलू झोपेतून उठलाय का आताशी? आई तुम्ही काय करताय? छोले भटुरे. छोले भटुरे चालले? अच्छा. हे काय पीठ आहे का? पिठाचे उंडे. आणि हे काय झालंय मध्ये? हे काय तयार केलंय? हलवा आहे रे. हलवा आहे का? आणि हे कोशिंबीर. हे छोले. हे पुरी हे भटुरे पुरी. बाळा. हे भटुरे का? ही छोलेची भाजी चालू आहे. एवढं सगळं. हा यातलं काय काय आवडतं तुला? यातलं सगळंच आवडतं मला. आज सगळंच खाईल. 2 दिवस जेवायचंच नाही मग मामा. आज ती मला काय म्हणत होती माहितीये का? आई मला शूज घाला, मी पायी चालते. गेलो आम्ही पूर्ण रस्त्यात पायी चालली. टोमॅटो घेऊन आलो घरी. तिला येताना म्हटलं आता लेकरू एवढं चाललंय, तिला एक चिप्सचा पुडा घेतला. घरी आले चिप्स खाल्ले बिल्ले नंतर काय म्हणते, आई अजून चिप्स आणा ना. म्हणलं आता कुठे चिप्स नाही राहिले. पिलूला शूज घाला, पिलू आणीन मावशीकडून. आणि कितीतरी वेळ रडत होती. मला का तुम्हाला फोन करून सांगितलं ते चिप्स आणा. आज बहीण आणले वैष्णव, तुला बहिणी आणले चिप्स आणले का तुला? हा खा. पिलू आणि आई पै गेली होती का टोमॅटो आणायला? आई शोध गेली तू
चिप्स आणायला गेली होती अय्यो चिप्स आणली